मैदानामध्ये सुरू असलेली लढत सुवर्णयुग आणि संतनगर या दोन संघदरम्यान ही लढत खेळवली जाते. पहिले चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकलाय. ऋषी मोजे आणि बाबू शेख दोन सलामीचे फलंदाज या ठिकाणी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानामध्ये तयार. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकलाय. धावसंख्या 0. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकी पिल्ले गोलंदाजी मार्कवर तैनात आहे. पहा सलगचे 2 चेंडू लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. यावेळी मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गेला होता. पाचच्या शॉर्ट थर्डमॅन त्या ठिकाणी तैनात सर्कलच्या आत आहे आणि सुंदर फिल्डिंग, कुठलीही संधी नाही या ठिकाणी धाव घेण्याची. परिणामी निर्धावाचा चेंडू सलगच्या लागोपाठचा तिसरा निर्धाव चेंडू विकी पिल्ले यांच्याकडून. ऋषी आणि बाबू शेख सलामीचे दोन फलंदाज मैदानामध्ये डावाची सुरुवात करण्यासाठी. पुन्हा एकदा तयार असेल स्ट्राईकला ऋषी. यावेळी मात्र खणखणीत प्रहार केलाय. जोरवर चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेकडे. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. पहा सर्कलच्या बाहेर सीमारेषेच्या जवळ. एक धाव नक्कीच पूर्ण झाली आहे. एका धावेने संघाचं खातं उघडलंय आणि बाबू वैयक्तिक ऋषी मोजेनं मात्र चौथ्या चेंडूवर या ठिकाणी वैयक्तिक एक धाव पूर्ण केली आहे. 4 चेंडूचा सामना करत एका धावेवरती फलंदाजी करतोय ऋषी आणि आता मात्र स्ट्राईकला बाबू तयार. शॉर्ट पिच चेंडू होता. उसळी घेणारा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू हळूहळू कासपाच्या गतीने का पण सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 धावा चौकार. या चौकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या झाली 5. षटक मैदानामध्ये सुरू आहे पहिलं. पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू. या षटक समाप्त झाले. पहा पहिलं आणि पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाली आहे 5. बिनबाद 5 धावा पहिल्या षटकाच्या नंतर.
तर दुसरं षटक आपण पाहतोय या ठिकाणी विशाल मुरकुटेच्या रोपणे या दरम्यान जे सुरू झालं आणि दुसरं षटक सुरू झाल्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडूवरती इथं फलंदाज धावबाद होताना पाहायला मिळाला ऋषी. आणि आता बाबूशेख आणि निखिल मोजे जो आहे या दोघांवरती आता जबाबदारी जी वाढली गेलेली आहे की एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल, कारण सुवर्ण संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी मात्र जो त्यांनी घेतलेला आहे. 1 बाद 5 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळतात. गोलंदाज विशाल तयार पंचांना पार करून फॉलो थ्रोमध्ये परत एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असणार आहे. 5 वरती धापलं अजून एक स्थिर या ठिकाणी आपण पाहतोय. शांत प्रकारचं अगदी वातावरण आहे. वातावरण कशा प्रकारे मात्र अशांत केलं जाईल ते मात्र आपल्याला पाहायचंय. उजव्या हाताने पंचांना पार करून या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू पोहोचेल लॉंग ऑफला सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउंड 4 रन चौकार आहे. अजून एक चौकार ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 4 रन. स्वतःच्या धुंदीत जगतो या. तेरा धावा आहेत. मिसफील्डमध्ये अजून एक चौकार आपण जो पाहिला आणि तर नंतर हा लागोपाठचा तिसरा चौकार आलाय. स्वतःच्या धुंदीत जगतो या. ओयल बनून वागतो या. वाटलं मनाला काही करायचं पाणी करतो या. पुट झेड पाडी ना कानाखाली काढी ना बोलायची तुझी काय रे किरण. धाबराका धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा 1 गड्याच्या मोबाईलमध्ये. ज्या ठिकाणी आपण पाहतोय की 5 धावा होत्या त्यानंतर आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळालं आणि 3 चौकार जे लागोपाठचे आले ना ते अतिशय महत्त्वाचे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 धावा आहेत 1 गड्याच्या मोबाईलमध्ये. नवीन अगदी गोलंदाज परत एकदा विकी पिल्ले आपण पाहूया. गोलंदाजीवरती तयार आहे. उजव्या हाताने मार आहे. खडे खडे अगदी चेंडू कुणकाचा प्रयत्न होता निखिलचा. चेंडू का बॅटवरती आला नाही. चेंडू डॉट. 17 वरती धापलक. हलक्या हाताने परत एकदा चेंडू खेळून प्रयत्न शतरक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतो इथे एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या जी आहे ती 18 धावा धावफलकावरच्या ठिकाणी आपण पाहतोय. 18 रन 18 वरती धावफलक आहे. एक बाद 18. हा चेंडू सुरेख. चेंडू काही इथे बॅटवरती त्यांना पाहायला मिळाला नाही. चेंडू परत एकदा डॉट. तिसरं षटक चालू असताना आपण पाहतोय धापलक स्थिर आहे. 18 धावा आहेत आणि आत्तापर्यंत 15 चेंडू जे टाकले गेलेत. या 15 चेंडूचा विचार जर आपण केला तर धापलकाची धावसंख्या 15 चेंडूत 18 आहेत आणि 3 चेंडूत 12 आहेत. म्हणजे लागोपाठचे 3 चौकार आले होते. परत एकदा इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळणार होता, परंतु इथे एक सिंगल आली. यष्टीरक्षकाकडून झाली मात्र थोडीशी खराब कामगिरी. विशालच्या हातामध्ये चेंडू येताना पाहायला मिळाला नाही.
आपल्याकडे धावसंख्या 19 धावा एक गड्याच्या मोबाईल षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना खूप संत आणि सावध सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय जी आहे ती सुवर्णयुग स्पोर्ट्स या संघाची आहे. वस्ती या 3 टीम ज्या आहेत ना ह्या एकाच गटात आपण पाहतोय आणि एका चुरशीच्या सामन्यात आपण पाहिलं की इथे रागपसरे वस्ती संघाने मात्र सुवर्णयुग संघाला पराभूत करत एक दणदणीत विजय निश्चितप्रमाणे ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आपलं स्थिर आहे 19 धावा आहेत. 1-19 शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. या दरम्यान चेंडू हवेत होता परंतु क्षेत्ररक्षक प्रसाद खूप दूरवरती पाहायला मिळतोय. स्वतः हनुमंत अगदी चेंडू कव्हर करताना पाहायला मिळाले. एक सिंगल आली 20 धावा एकडेच्या मोबाईलला ड्रिंक ब्रेक. उडू नको जादा मी अंगार भंगार नाही शिस्तीत राजाच्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही शिस्तीत राजाच्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही शिस्तीत राजाच्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही आपलं कॉन्टॅक्ट जबर तुला नाही खबर कधी काही ढगात जाशील लढाईच्या वार्ता करू नको तू फोटो चिपकून राहशील चल आपलं कॉन्टॅक्ट जबर तुला नाही खबर कधी काही ढगात जाशील लढाईच्या वार्ता करू नको तू फोटो चिपकून राहशील लोकांच्या मनातला दिलदार राजा हितावर दमदार हाय शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही. तीन ओव्हर झाल्या 40 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत माफ करा 20 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर ही सरासरी आपल्याला जर पाहायला मिळाली तर 40 धावा होतील असा एक अंदाज. नाही मला ते सांगायचं होतं जर ही सरासरी राहिली तर 40 धावा होतील हे मला सांगायचं होतं. 20 धावा धावपळावरती आपण पाहतोय म्हणजे 3 षटकात 20 झाल्यात आणि आपण रिक्वायरमेंट म्हणजे त्याची एक सरासरी जे पाहत असतो. चेंडू अगदी आपण पाहतोय कव्हरला खेळला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू कव्हर करेल. चेंडू अडवलाय आणि त्या दरम्यान 2 धावा आल्या. ब्रेकमध्ये दाम दुप्पट हनुमंत दादा. या दरम्यान चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. फलंदाज बाद. सदबुद्धी दे येडा माय तू गणित नाका पाळी किडा नाका पाळी मायवट आजकालच्या पोराने लावली फॅशनची वाट
येडा मैसाड्याचं चाललंय रोंग 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 येडा मैसाड्याचं चाललंय रोंग अंगात घुसलाय हाती सिंग साड्याचं चाललंय रोंग अंगात घुसलाय हाती सिंग 3.2 षटकात 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 22 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज आता संकेत मोजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशाल याला मिळालेलं मात्र एक महत्त्वाचं यश या ठिकाणी आपण पाहतोय. व्हाईट बॉल धापलक 23. (23 लास्ट ऑफ 2). दोन बाद 23 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. चौथं षटक आपण पाहतो जे मैदानाच्या आतमध्ये जे चालू आहे. विशाल तयार उजव्या हाताने मारा आहे. बिग हिट केलाय. चेंडू पोचेल मिड विकेटला आणि तिथे मात्र झेल सुटला. चांगला प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता, त्यात मात्र झेल काही झाला नाही. 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी निश्चितप्रमाणे तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे की नाही, बरोबर सर? सेफ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण एकाने पाहायला मिळालं. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला पण गेला, पण इथे झेल सुटलाय. आणि तदनंतर अगदी आपण पाहतोय धाबळकाची धावसंख्या 25 धावा आहे. 2 बाद 25 धावा. चौथं षटक चालू असताना 2 बाद 25. आणि या दरम्यान चेंडू खूप उचलला गेला होता आणि फलंदाज बाद. तीन बाद 26 धावा. एक तर उसळलेला चेंडू खेळला, अजून 2 चेंडू यायचे बाकी आहेत. आणि म्हणजे वाईट कदाचित मिळाला असता, तो वाईट बॉल पण मारला. आणि काय झालं इथे फलंदाज सुद्धा धावबाद होताना पाहायला मिळाला. 3 बाद 26 धावा आहेत उजव्या हाताने विशाल. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान एक सिंगल. धापलक धावसंख्या 27. 3 बाद 27. उमेश कोलते आता स्ट्राईकला आहे.
सूर्यप्रकाशचा हा चेंडू मात्र मित्रांनो आपण पाहिलाय जो विशाल मुरकुटेचा होता. षटक क्रमांक संपलं जाईल. चौथं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलेकर धावसंख्या या षटकात आल्या 7 धावा, 27 धावा, 3 बाद. जितू शर खुश. इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. धापलेक वाढला. संघाची धावसंख्या 31 धावा. जितू सर खुश यासाठी आज राज सरांनी ज्यूस पाजले म्हणून जितू सर खुश. तुम्हाला काय वाटलं गाण्यासाठी का? अजिबात नाही. 31 धावा 3 गड्याच्या मोबाईलमध्ये 5वं षटक सुरू झाले आणि 5व्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती देवांश तिवारीला चौकार खेळताना या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. पाहूया गोलंदाज मार्कोदी या दरम्यान असणार आहे. चेंडू पोचला गेला तर लोंगनला क्षेत्ररक्षण चेंडू कव्हर करतोय. 1 धाव. धापलेकर धावसंख्या 32. चेंडू पोचला गेला. स्क्वेअर गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतो एक सिंगल येईल. धापलेकर धावसंख्या 33 धावा आहेत. आमचे वर्गमित्र भरत गायकवाड अगदी लाईव्ह क्रिकेटचा आनंद घेत आहेत. ज्यांनी लक्ष मालिकेमध्ये कलर्स मराठी लक्षमध्ये मात्र ज्यांनी काम केलेलं आहे असे कलर्स मराठी फेम मात्र आमचे मित्र भरत गायकवाड त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू पोचला जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर खिलाडी के मस्तक पे दस्तक और ये 6 रन. षटकार. इसके बाप होते हैं नाम है शाह. एकोणचाळीस वरती आपल्या ठिकाणी आपण पाहतो 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना शांत प्रकारचं वातावरण मात्र कशा प्रकारे अशांत केलं जाईल ते मात्र पाहिले जाते. उजवा हाताने गोलंदाजी करणार देवांश तिवारीवरती आक्रमण या ठिकाणी या षटकात केलं गेलेलं आहे. इथे परत एकदा बिग हिट निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू फिर से एक बार 6 रन. वो इलाका जहाँ लोग तुम्हें जानते हैं शेरखान. अब न तो वर्दी है या षटकात ना ही ड्यूटी. या षटकात आलेले 2 षटकार आणि 1 चौकार अतिशय महत्वाचा आहे. अजून एक चेंडू बाकी. अठरा धावा आतापर्यंत 5 चेंडू आल्यात आणि या दरम्यान चेंडू थोडासा मिस टाइम होताना पाहिला मिळाला होता पण जेल झालाय. बिग विकेट. फलंदाज बाद. इलाका तुम्हारा है और मैं अकेला हूँ.
स्कोर 45, लॉस ऑफ 4 विकेट्स इन 5th ओव्हर कंप्लीट. 5 ओव्हर कंप्लीट झालेले आहेत. 4 फलंदाज बाद आहेत. 45 धावा आहे. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू लॉंगॉनला खेळला गेलाय. शतरक्षी चेंडूवरती येईल. महत्त्वाचे असणारे फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालेत. आता इथे 2 धावा आल्या. धापलक 47. .47. 4 फलंदाज बाद. या दरम्यान चेंडू हवेत. फलंदाज बाद. Debating on the diabolic diagnosis of decisive deliverance, a papad is a rhythmic rhyme replica of a chapad. Where one relishes your hunger and the other relishes your anger. Similarly, sir, Bachchan is also a rhythmic rhyme replica of Bol Bachchan, where one represents a magnanimous name, while the other represents a horrendous game. थँक्यू. 5/47 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जेल होताना आपल्याला पाहायला मिळाला. शरद बाद झालाय. हा चेंडू सुरेख. 47 वरती धापला अगदी स्थिर असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 5/47 शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना उजवात आले. खोलपटामध्ये चेंडू लॉंगऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तिथे मात्र दुहेरी धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा आल्या. आणि या 2 धावसंख्येनंतर धाबलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या जी आहे ती 49. 5/49. 5.4 ओव्हर्स कंप्लीट. हा चेंडू डॉट असेल. 49 वरती धापलं काय. पाच बाद 49 धावा. शेवटचा चेंडू आहे. पाहिजे हनुमंत खांदवे संघमालक सुद्धा आहेत. इकडे गोलंदाजी करतायत आणि थोडासा मिस्टॅप झालं. चेंडू पोचला गेला मिड विकेटला. शतरक्षक चेंडूवरती आलाय. 1 धावा असेल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता इथं 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. 51 धावा बनवल्यात. जिंकण्यासाठी 52 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या 18 चेंडूत 20 होत्या आणि त्यानंतरच्या 18 चेंडूमध्ये धावा आल्या 31 आल्या. पहिल्या ओव्हरला 5 होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये धापलक 17 झाला. 12 आल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 3च धावा आल्या. 20 झाल्या. चौथ्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या. 27 झाल्या. आणि त्यानंतरच्या 5व्या षटकात 18 धावा आल्या. 45 झाल्या. आणि या षटकात फक्त 6 धावा आल्या आणि धापलक 51 झाला.
धापलक जो बनवला गेला 51 बनवायच्यात 52 धावा आणि आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी पोहोचली गेलेली आहे त्यामध्ये एक आहे प्रसाद सिरस्कर आणि हनुमंत खांदवे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क होती टायगर आहे. सुमित स्ट्राईकला प्रसाद, स्ट्राईकला प्रसाद आहे भैया, नशीब नाही ते एकाला प्रसाद मिळाला असता. आता गोलंदाज टायगर आणि पहिला चेंडू सुमितचा मात्र अतिशय लाजवाब चेंडू डॉट चेंडू निर्धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आहे की नाही? व्हाईट बॉल आहे. क्षेत्ररक्षण सुरेख असेल. एक धाव जी आहे ती मात्र वाईटच्या रूपाने आलेली आहे. बिघिट केलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू सीमारेषेच्या जवळपास अगदी अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 3. बिघिट केलाय, इथे मात्र क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीयेत आणि प्रसादच्या बॅकमध्ये अजून एक षटकार आलाय. लागोपाठचा दुसरा. आणि हा लागोपाठचा तिसरा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धापरका धावसंख्या सुमित जंगमला आल्यात 21 धावा. राहिले 30 चेंडू 31 बनवायचे आहेत. इथे हलक्या हाताने चेंडू मात्र ढकलून दिलाय आणि क्षेत्ररक्षण सुरेख असेल. एक धाव आली. बावीस धावा आहेत. इथे आपण पाहतोय आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी
पाठवलं जाते मला वाटतं. लागले का आताला सर? फर्स्ट एड बॉक्स आहे आपल्याकडे. आणि या स्पर्धेत लागोपाठचा चौथा आलाय. खूप दूरवरती आपण पाहतोय चेंडू जाऊन जे पोहोचलेला आहे. 34 धावा, अजून 18 बनवायच्या आहेत. स्पर्धेमध्ये 44 एक रेकॉर्ड आहे पॉवर प्लेचं. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल या दरम्यान जे घेतली गेली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी सुरुवातीला नकार होता प्रसादचा हनुमंतला, पण त्यानंतर पाहिले की क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. त्यानंतर 2 धावा आल्या. धापलक 36 पैकी 34 प्रसादच्या आहेत. धावण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र केला गेला नाही. षटक क्रमांक 2 संपलं जाईल. 36 धावा आहेत पॉवर प्लेच्या 2 षटकात. 24 चेंडू 16 धावा. रागपसरे वस्ती, अतुल पात्रकर, चला टोटल टीम समालोचक कक्षाच्या किंवा मुख्य व्यासपीठाच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला थांबा ताबडतोब सगळे प्लेयर. आणि टॉससाठी पण हजर राहायचे लगेच. खेळाडूंच्या यादीमध्ये काय बदल असेल तर कळवायचे. रागपसरे वस्ती, अजयचा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुरेख. परत एकदा डॉट. अजय स्कोरेकडचा लाजेवा फटका. तिथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल इथं आपल्याला जी पाहायला मिळालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते
37 धावा आहेत. 52 धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे, अजून 15 बनवायच्या आहे. उद्या सुपर 8च्या पहिल्या गटातील लढतींना जी सुरुवात होणार आहे, म्हणजे सुपर 8चा अ गट आणि सुपर 8चा ब गट, उद्या अ गटातील सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि या दरम्यान फुल टॉस, चेंडू मात्र लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर. आहे पलीकडे सर. धापराका धावसंख्या 43. 43. बिग हिट केला परत. धापराका धावसंख्या जी आहे ती 49 धावा आहेत. जिंकण्यासाठी 3 धावा बनवायच्या आहेत आणि प्रसादला अर्धशतक पूर्ण करायला 4 धावा पाहिजेत. मग इथं नॉन स्ट्राईकचा असताना फलंदाज प्रसाद याला स्ट्राईकला संधी मिळणार का, आणि संधी मिळाल्यानंतर तो एखादा बिग हिट मात्र खेळून त्याचा अर्धशतक पूर्ण करणार का, ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार. सुमित जंगम या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. शरद मोजे आलेले, सॉरी, शरद तयार. या दरम्यान कासवाच्या संत गतीने घेतलेले एक रमत गमत सिंगल रन आणि स्ट्राईकला प्रसाद आता आलाय. संघाच्या 50 धावा कंप्लीट आहेत. 2 धावा बनवायच्या आहेत आणि प्रसादला 4 धावा पाहिजेत. शरद टू प्रसाद. आणि बिग हिट केला आहे आणि अर्धशतक पूर्ण आणि सामना पण जिंकलाय. Repeat. Repeat. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे